आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढे दिशा काय ठरवायची। मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा। शिवसेनेचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे शहर जिल्ह्यातील 40 पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी 1-2 पदाधिकारी गेल्याने फरक पडत नाही, काही दिवसात सगळ्यांना ऑपरेशन टायगर काय आहे हे कळेल असे त्यांनी सांगितले। मागील 15 दिवसांपूर्वी प्राध्यापक शिवाजी सावंत, दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले आणि 40 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, मात्र पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता। पक्षामध्ये सुरू असलेली एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पदाचा राजीनामा देत आहोत असे सांगून पक्षाला 15 दिवसांचे अल्टिमेटम दिले होते। मात्र तरीही शिवसेना पक्षाकडून दखल न घेतल्याने आज त्यांनी 40 पदाधिकाऱ्यांसोबत भाजपात जाणार असल्याचे जाहीर केले। प्राध्यापक शिवाजी सावंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असून पक्षप्रवेश सोहळा माढा, मुंबई किंवा सोलापूरमध्ये घ्यायचा हे 2-3 दिवसात ठरेल, त्यानंतर पक्षप्रवेश होईल असे दिलीप कोल्हे यांनी सांगितले। भाजपात जाणाऱ्या दिलीप कोल्हे आणि टीमला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, दिलीप कोल्हे हे आमचे मार्गदर्शक राहिले आहेत। आम्ही इथे एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यास सक्षम आहोत। 1-2 पदाधिकारी गेल्याने काही फरक पडत नाही। हे ऑपरेशन लोटस वगैरे काही नसून येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर आम्ही दाखवून देऊ असे अमोल शिंदे यांनी सांगितले। जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येने आदर पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील असं सर्वानुमते ठरलं। आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या। त्याप्रमाणे सरांची आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली। त्यानंतर 2-3 दिवसामध्ये मुंबईला बोलवतो, चर्चा करूया, प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ। बघा, मतभेद आहेत ते नक्की समजवण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न केलेला आहे, पण नक्की दुखतंय कुठे हे कुणालाच कळी नाही। कारण यांच्या कौटुंबिक वादातनं हे सगळं घडतंय की शिवसेना पक्षामध्ये यांना पाहिजे असलेली एकाशाही पाहिजे म्हणून हे सगळं घडतंय। हे काय गोष्टीत शेवट पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे, पक्ष कुणा एकट्याचा नाही आहे आणि पक्षामध्ये मालक कोणी होऊ शकत नाही पक्षाचा। पक्षामध्ये सगळे समान आहेत आणि या भावनेतनं जर आपण सगळे राहिलो तर मग पक्षामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत। आणि आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षाला तर शिस्तीची खूप गरज आहे असं सांगितलं जात आहे आणि तिथं जाऊन आता नक्कीच मला वाटतंय की काही लोकांना शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही, कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे नाही, ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल।